सोनगीर गट नंबर 46/3 नवीन शर्त शेत जमिनीचं खरेदी विक्री परवानगी बोगस चुकीची दस्तावेज दाखवून जमीन हस्तगत करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल करून कारवाई करावी। दक्ष पत्रकार संघ धुळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। याबाबत अधिक वृत्त अशी मौजे सोनगीर गट नंबर 36/3 नवीन शर्त शेत जमिनीची खरेदी विक्री परवानगी प्रकरणाची बोगस दस्तावेज तयार करून जिल्हाधिकाऱ्यांचे 3 वेगवेगळे आदेश, संदिग्ध शब्दरचना आदेश, मूळ नावात बदल, फेरफार, ज्ञापन मधील नावात मुख्य बदल, जमिनीचे मूल्यांकन बदल करून जमिनीचे बेकायदेशीर एक्सचेंज अदलाबदल करून खरेदी विक्री परवानगी करण्याचा शासकीय नियकाचा मूळ लेख दस्तऐवज ओरिजिनल रेकॉर्ड नष्ट करून जमिनीचा लाभ लाटणाऱ्या जिल्हाधिकारी धुळे, प्रांत अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, मूल्यांकन अधिकारी, दस्त नोंदणी अधिकारी, सब रजिस्ट्रार व ज्यांनी खोटे दस्तऐवज तयार केले ते सूरज मूलचंद दलवानी, संजय मूलचंद दलवानी, मूलचंद बळीराम दलवानी, राहणार कुमार नगर, साखरी रोड, धुळे, संतोष द्वारकादास अग्रवाल, शैलेश नेमीचंद अग्रवाल, दीपक बाल मुकुंद पसारी, अजय सुरेशचंद्र अग्रवाल, गायत्री सैंदाने, धुळे तहसीलदार या सर्वांनी संगनमत करून अनुसूचित जातीच्या महिलेची जमीन बोगस दस्तऐवज करून हस्तगत केल्याने त्यांच्यावर अनुसूचित जाती अन्याय अत्याचार अंतर्गत ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व राजकोरबाई भगवान शिरसाट यांची सोनगीर येथील 46/3 नवीन शर्त जमीन त्यांना परत करावी अशी मागणी या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली। यावेळी या ठिकाणी दक्ष पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बापू बागुल, संघटक दिलीप शिंदे, सहसचिव अनिल नवगिरे आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। मौजे सोनगीर गट नंबर 46/3 या ठिकाणी नवीन शर्तची जी काही जमीन होती त्या जमिनीची या ठिकाणी फेरफार नोंदी करून मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय त्याच पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जे काही महसूल जिल्हाधिकारी आहेत त्यांनी मंडळ यांच्या संगनमताने जो आहे संजय मूलचंद दलवानी आणि सूरज मूलचंद ही जमीन बेकायदा तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व तहसीलदारांना धरून यांच्या संगनमताने काही डॉक्युमेंट्स फेरफार करून 46/3चं 46/1 केलेलं आहे, 46/1चं 46/2 केलेलं आहे। अशा पद्धतीने फेरफार नोंदी करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीची महिला आहे त्या महिलेची जमीन ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाटण्याचं षडयंत्र या ठिकाणी केलं गेलेलं आहे। संबंधित जी काही महिला आहे राजकोरबाई शिरसाट, या महिलेला हे माहीत नाही की मी जमीन संजय मूलचंद दलवानी आणि संजय मूलचंद दलवानी यांना विकलेली आहे। कारण की जमीन विकलेली असेल तर त्याच्यासाठी एक प्रोसेस असते, ती प्रोसेस म्हणजे मुद्रांक शुल्क भरावी लागते, त्याच पद्धतीने नोटीस काढावी लागते आणि ज्याच्या नावावर जी शेती असेल त्या शेती विकणाऱ्या व्यक्तीला खरेदी विक्री खात्यामध्ये घेऊन जाऊन त्याला बसवून त्याच्याकडनं ती विकत घेतल्या गेली पाहिजे, तशा प्रकारची नोंद केल्या गेली पाहिजे। पण अशा कुठल्याही प्रकारची नोंद केल्या गेली नाही आणि संबंधित व्यक्तीच्या नावावर दुसरा व्यक्ती बसवून या ठिकाणी ही जी काही शेती आहे ही शेती अनुसूचित जातीची जी महिला आहे त्या महिलेची ही शेती या ठिकाणी या लोकांनी लुटलेली आहे। याच्यामध्ये धुळे जिल्हाधिकारी जे काही गोकुळ मवारे साहेब होते, मवारे साहेबांच्या कार्यकाळामध्ये ही घटना घडलेली आहे। त्याच पद्धतीने महसूलचे जे काही जिल्हाधिकारी त्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाऊन या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। त्याच पद्धतीने ह्या जमिनीचे जे काही करोड रुपये आलेले आहेत हे 1.5 करोड रुपये देखील फक्त जमीन लाटली नाही तर या जमिनीचा जो काही शासनाकडनं येणारा जो काही मोबदला आहे, लाभ आहे, तो 1.5 करोड रुपये लाभ देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आमची अपेक्षा आहे की या सर्वांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जर तुम्हाला अशाच जर अनुसूचित जातीच्या जर जमिनी पाहिजे असतील तर सरळ तुमच्या घरातल्या ज्या काही मुली असतील तुम्ही व्याहीवाही करायचं, तुमच्या मुली महार लोकांच्या घरामध्ये दिल्या गेल्या पाहिजे आणि लग्न झालं पाहिजे। तर मला असं वाटतं की महार लोकांच्या जमिनी मला असं वाटतं की तुमच्या नावावर त्या सहज होऊ शकतील। ह्या पद्धतीने जर जिल्हाधिकारी यांनी यांच्या सर्वांवर जर अनुसूचित जातीच्या माध्यमातून
ॲट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे जर गुन्हा दाखल केला नाही तर 15 दिवसानंतर या ठिकाणी जन आंदोलन या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं जाईल.